हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल इन मॅथ्स बाय अविनाश कानपुरे. तर पहा, कन्सेप्ट ऑफ द डे मध्ये पाहणार आहोत आपण एक प्रॉफिट अँड लॉस या चॅप्टर मधील एक शानदार क्वेश्चन, जो की तलाठी भरतीमध्ये आलेला प्रश्न आहे. सुमित्राने एक कलाकृती 650 रुपयाला विकली आणि तिला 30% तोटा झाला. पहा, 30% नफा मिळवण्यासाठी तिने ती कोणत्या किमतीस विकली पाहिजे? आता लक्षात घ्या, 30% तोटा झाला म्हणजे काय? तर 30% म्हणजे काय, आधी हे लक्षात घ्या. 30 भागीला 100. आता एक एक झिरो आपण इथं काढला म्हणजे 3/10. म्हणजे जर वस्तू 10ची असेल, वस्तू जर वस्तूची किंमत जर खरेदी किंमत म्हणजेच सीपी जर 10 असेल, तर तिला लॉस किती झालाय? 3 युनिट झालाय. ठीक आहे. मग 10ची वस्तू आहे आणि तिने 3चा लॉस घेतलाय. तर ती वस्तू कितीला विकली? 7ला विकली. पहा, लक्षात घ्या. म्हणजे 7ची किंमत तिने किती दिली आहे आपल्याला? क्वेश्चनमध्ये 7ची किंमत दिलेली आहे आपल्याला 650. आपल्याला काय काढायची आहे? आधी खरेदी किंमत काढूयात आपण. 7ची किंमत 650 असेल तर 1ची किंमत किती होईल? 650 भागिले 7. आणि आपल्याला कितीची काढायची आहे? 10ची किंमत म्हणजे खरेदी किंमत काढायची. आता ही आपली काय झाली? खरेदी किंमत झाली. खरेदी किंमत म्हणजेच काय? सीपी. आता पुढे त्यांनी काय म्हटलं? 30% नफा मिळवण्यासाठी म्हणजेच 650 भागीला 7 गुणिला 10 गुणिला 30% नफा म्हणजे काय? तर 130%. आता एक एक झिरो इथचा कट झाला म्हणजे आपल्याला 13/10 काढायचा आहे. बस याचंच आपल्याला काय करायचं आहे? कॅल्क्युलेशन करायचं आहे. 10 कॅन्सल झालेत आणि याचा गुणाकार करूयात. 13 पंच 65, 5 48, 6 13 78 आणि 6 हे 84 भागीला 7. आता जवळ-जवळ पहा, एकदा ऑप्शन पण आपण पाहणं गरजेचं असते. 7ने जर 12चा भाग दिला तर हे 8,400 पर्यंत जाऊ शकते. म्हणजे 12 म्हणजे 14 येणार नाही, 14 येणार नाही. 1260 किंवा 1207 आपला आन्सर आहे. तर ठीक आहे, आपण इथं सॉल्व्ह करूयात. 7 1 7 7 2 14 आणि हा 0 7 7 49 1207 म्हणजे 1207च्या आसपास आपलं हे आन्सर आहे. ठीक आहे. तर या क्वेश्चनला सोडवताना काहीच नाही, कॅल्क्युलेशन असते प्रॉफिट अँड लॉसमध्ये आणि बेसिक थोडीशी काहीतरी कन्सेप्ट असतात, ज्या की तुम्हाला प्रॉफिट आणि लॉस कशावर काढायचा आहे. तोटा झाला तर तुमचा कॉस्ट प्राइस जी आहे, कॉस्ट प्राइसपेक्षा तुमचा सेलिंग प्राइस काय होते? कमी होत असते. इथं पहा, कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत जर 10 आहे आणि 3चा लॉस झाला म्हणजे तोटा झाला, तर तुमची विक्री किंमत किती होईल? मग विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राइस किती होईल? 10तून 3 गेले 7 राहिले. या 7चीच किंमत त्यांनी 650 दिलेली आहे. एस-पी म्हणजेच विक्री किंमत काय झाली? 7 युनिट आणि 7 युनिटचीच व्हॅल्यू किती होती? 650. कारण हे बघा त्यांनी काय म्हटलं? सुमित्राने एक कलाकृती 650ला विकली म्हणजे तेच काय? आपली विक्री किंमत आहे. म्हणजे 7 युनिटची व्हॅल्यू जी आहे, 7 युनिटची व्हॅल्यू 650 होती. मग आपण एका युनिटची व्हॅल्यू काढली 650/7 आणि मग आपल्याला खरेदी किंमत पाहिजे होती. खरेदी किंमत आपली 10 युनिट होती. तर मग 10 युनिट त्याला 10ने मल्टिप्लाय केलं तर हे झाले 10 युनिटची व्हॅल्यू आपली. आता नफा तोटा आपण खरेदी किंमतवर काढत असतो. आता ही जी आपली काय होती? पूर्ण खरेदी किंमत होती. तर हे जे आहे ना, हे खरेदी किंमत होती आपली. ही काय होती? खरेदी किंमत होती. पहा, मग या खरेदी किमतीवर आपल्याला किती झाला? 30% नफा झाला. म्हणजे 30% नफा म्हणजे काय? 130/100. 130% आपण त्याला म्हणू शकतो. मग 130%ला मी 130/100 लिहिलं आणि हा 13/10 झाले. पहा, आणि याला आपण सॉल्व्ह केलं. समजलं नसेल तर 2 वेळा, 2-3 वेळा 1-2 व्हिडिओ पहा, अजून तुम्हाला कळेल की इथं काय सुरू आहे नेमकं. एकदमच बेसिक लेव्हलचे क्वेश्चन्स नाही आहेत हे. थोडंसं कॅल्क्युलेशन्स वगैरे तर राहतीलच एक्झाममध्ये, कारण TCS एक्झाम घेत आहेत. ठीक आहे फ्रेंड्स, थँक यू.